आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो स्वानंदी, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. बोला ना, तुम्ही का फोन केला होता? स्वानंदी, मनीषी परत वाद झाला का? नाही, काही नाही झालंय. बोला ना मॅडम, काय झालंय? काही नाही, तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती म्हणून विचार केला तुम्हा दोघांना जेवायला बोलवेन. हे सांगायला फोन केला होता. जमेल ना? एक मिनिट मॅडम. मणी सर, वॉर्डन मॅडमनी आपल्याला हॉस्टेलवर जेवायला बोलवलंय. मणीला पण सांगा. नक्की या, मी वाट बघते. मॅडम सॉरी, पण मला नाही वाटत मला यायला जमेल. अच्छा, म्हणजे तू अजूनही माझ्यावर रागवलायस ना? नाही नाही, तसं नाही मॅडम, पण साहेबांची तब्येत ठीक नाहीये आणि त्यांना पूर्ण बरं वाटत नाही तोवर मी कुठे बाहेर पडणार नाही. अरे पण मी तुला राहायला नाही बोलवत आहे, जेवायला बोलवते. तास दोन तासाचाच प्रश्न आहे फक्त. तुझ्या हिशोबाने ये, म्हणजे लंचला नाही आला तर डिनरला ये, पण येऊन जा ना. मॅडम मी शब्द देत नाही, प्रयत्न करतो. मणी, तू नक्की येणार आहेस? ह्याला काय झालं असं बघायला? फॉर द राइज ऑफ सुजीत सरपोतदार. तर काय देव पावला ग, आणि हे मणीच्या सावटातनं सुटले. मम्मा अगदी बरोबर बोललात हा. डॅड सतत त्या स्वानंदीच्या आणि मणीच्या इतके फेवर मध्ये असतात ना, मला वाटलेलं युवा प्रदेशाध्यक्ष ते मणीलाच करतायत की काय. नाहीतर काय, मणी हे कर, मणी ते कर. स्वानंदी ठीक आहेस ना, स्वानंदीला त्रास नका देऊ. वैताग आला होता मला याचा. पण आजचा दिवस भाग्याचा आहे. माझ्या सुजीतला त्यांनी राजकीय वारसदार म्हणून घोषित केला. हे आपल्या विक्ट्रीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. आता आपण आपली विनिंग स्ट्रीक अशीच कंटिन्यू करायची. सुजीतला आता आपल्या पार्टीमध्ये पद मिळालंय. हळूहळू सगळे कार्यकर्ते, नेते सुजीतलाच डॅडचा वारसदार समजायला हवे. मणीचं महत्व पार्टीमधून कमी व्हायला हवं. आणि डॅडच्या आयुष्यातून सुद्धा. डॅडची सगळी पॉलिटिकल कामं, डॅडचे दौरे आणि मीटिंग्स यामध्ये सुजीत असायला हवा. सगळे पैशांचे व्यवहार सुजीतने बघायला हवेत मम्मा. मम्मा, एकदा का मणी डॅडच्या लाईफ मधून कमी होत गेला ना, की त्यांच्या मनातून पण उतरत जाईल. आणि मग स्वानंदी आणि मणीला या घरातून काढायला आपल्याला काहीच अडचण होणार नाही. असंच होणार संचिता. सुजीतला हाताखाली घेतलाय नाही, मग बघ आता कसं मन लावून काम करेल तो. माझा सुजीत हुशार आहे ग, पण हे सतत ओरडतात, कमी लेखतात, अपमान करतात त्याचा, आणि त्या आश्रित मणीबरोबर तुलना करतात. म्हणून तो चिडतो आणि विचित्र वागतो. पण आता बघ, तो इतकं छान काम करेल की काही दिवसात मणीचं महत्व पक्षातनं कमी होईल. काय ग संचिता, कसला विचार करतेस? सुजीत आमदार झाल्यावर तू कोणती साडी नेसणार याचा विचार करतेस? काय झालं संचिता, काही प्रॉब्लेम आहे का? मम्मा काहीतरी चुकतंय. डॅडचं वागणं पटत नाहीये मला. बघा ना, कालपर्यंत डॅड मणी 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 करत होते. आजारी पडल्यावर सुद्धा त्यांच्या रूम मध्ये त्यांनी मणीला ठेवून घेतलं. मग आज अचानक सुजीतचं नाव कसं काय अनाऊन्स केलं? काय घडलं असेल एका रात्रीत? मला खरंच कळत नाहीये मम्मा. बापाचं प्रेम असंच असतं. ते वरवर असं दाखवतात आपण स्ट्रिक्ट होत, पण मनातनं प्रेम करत असतात ना. वेळ आली की दाखवून पण देतात. मणी आमच्या घरातला आश्रित नोकर आहे. ते गोड बोलून, कौतुक करून त्याच्याकडनं काम काढून घेतात ग. इतरही अनेक नोकर आहेत ना, म्हणून नोकराला नाही वारसदार करणार आपला.
मग तो मणी का असेना, शेवटी नोकर नोकर असतो आणि वारस वारस असतो. तो नको जास्त विचार करूस, तू ह्याना अजून ओळखत नाहीयेस. अगं माझा फोन बहुतेक मी बाहेर विसरले, मी घेऊन आले. हा सरपोतदारांना तुम्ही नीट ओळखत नाहीत मम्मा. अचानक एका रात्रीत मणीवरून सुजितवर शिफ्ट होऊन सुजितचं नाव अनाऊन्स करतात. यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आहे. कारण हेतू असल्याशिवाय आणि स्वार्थ असल्याशिवाय सरपोतदार श्वासही नाही घेत. या स्वानंदीच्या वागण्यात इतका बदल कसा काय झाला? तिची ती वॉर्डन मला भेटून गेल्यानंतर तिच्यात हा बदल झालेला दिसतोय. म्हणजे मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं त्याच्यानंतरची तिची रिॲक्शन आवडलं नाही तिला. राग आला आणि निघून गेली. इतकी हिंमत तिच्यामध्ये कशी काय आली? म्हणजे तिला असं काय माहितीये की ज्यामुळे तिला इतका राग येतोय आणि तिची ही इतकी हिंमत होतीये? का माझ्याच मनाचे खेळ आहेत का हे? की मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं तेव्हा मणीची बायको म्हणून कदाचित तिला हे आवडलेलं नसेल आणि तिला राग आला असेल आणि ती निघून गेली असेल. काहीच कळत नाहीये. सुजितपेक्षा मणीच हे पद जास्त डिझर्व करतोय मला माहितीये, पण तरीही मी आज ते पद सुजितला दिलं. कारण माझ्या भूतकाळातील भूत माझ्या वर्तमानात येण्याची शक्यता निर्माण झाली. जर चुकूनही मणीला आमच्या दोघांचं नातं कधी कळलं तर मणी मला माफ करणार नाही. आणि तोवर मी त्याला माझ्याच हातानं सत्ता देऊन ताकदवान केलं असेल तर माझीच ताकद माझा बळी घेईल. म्हणून माझी ताकद माझ्या औरस मुलाला सुजितला देऊ केलीये. कारण भविष्यात सुजितच मला मणी विरुद्ध होणाऱ्या संघर्षात वाचवेल. सॉरी मणी, युद्ध आणि राजकारण ह्याच्यामध्ये सगळं माफ असतं, पण एक प्रॉब्लेम राहतोच आहे. पक्षाचे कार्यकर्ते ते तर मणीलाच आपला नेता मानतात आणि माझ्या गादीचा वारसदार.